नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी धुळे आणि डीएफएसएलच्या विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता विषय कसा आहे माहिती आहे का, मराठी आणि गणित बुद्धिमत्ता म्हणा 2 तासाचा वेळ आहे। प्रत्येक विद्यार्थी मित्रांना त्या गोष्टी त्या वेळेमध्ये सोडून होतात, तिथं मार्क जायचे चान्सेस नाहीत। जे कोणी विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी आपले मागचे व्हिडिओ बघा, गणित बुद्धिमत्तेचे एकदम ढासू, काही मेथड नाही, बाऊ नाही, विषयाचं काय नाही, सिंपल पद्धतीने कसं सोडवायचं आपण सांगितलेलं आहे। तर माझं काय म्हणणं आहे, जे आपल्याला मेरिटमधून बाहेर टाकते ना, जीएसचाच घटक आहे बघा, सामान्य विज्ञान जे म्हणतो सामान्य ज्ञान, ते घटक आपल्याला बाहेर पडतं। कारण ते काही प्रश्न विचारले तर आपले ते रिव्हिजन झालेले नसते किंवा काय विचारते आपल्याला माहित नसते। त्यामुळे आपण मागे जे एक्झामला प्रयोग केले ते आपण जे आपण एक काय म्हणतो आपण त्याला, ते एक्झामिनरच्या जो काय पॅटर्न आहे एक्झामचा त्याच्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे। मग त्या दृष्टीनं आपण काय केलं की आता काल भूगोल आपण घेऊन आला, त्याच्या आधी चालू घडामोडी तर अजून येतच राहतील। तर आपण प्रत्येक विषयामध्ये थोडं त्यांना येण्यासारखे टॉपिक जे आपल्याला प्रत्येक एक्झाम तर लागणारच आहे, पण आता येणाऱ्या एक्झामला फायदेशीर होईल त्या उद्देशाने आता बघा हे घेऊन आलेलं आहे राज्यघटना। ओके, आणि तुमच्या सिलेबसला पण आहेच ते बघा। आता राज्यघटना वाचायची म्हणल्यावर पहिला घटना निर्मिती कशी झाली, काय झाली, त्याचं थोडंफार तर माहित पाहिजे। महत्वाचं घेतलेलं आहे, आपण पापड बसरा केलेलं नाही। आता तुम्हाला एक्झामचं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच घेतो, नाहीतर त्यात डिटेल शिकायचं असेल ना, आपल्या नंतर टॉपिक वाईज लेक्चर होतील। मग बघा कन्सेप्ट काय असते, कसं काय असते, राज्यघटना काय असेल, तुम्हाला नवीन गोष्टी कळत राहतील। तर सध्या जेवढं सांगतो तेवढं लक्षात द्या। ओके, बाकी तुमचा अभ्यास तर चालूच राहू द्या। आपले व्हिडिओ किती असते, 10-15 मिनिटाचे। घटना निर्मिती बघा, घटना निर्मिती आता बघा, घटना निर्मितीची तरतूद होती आपली संविधान सभेची निर्मितीची तरतुदी, ती कुठं होती बरं का, कॅबिनेट मिशन प्लान जे मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आला ना, कॅबिनेट मिशन प्लान, त्यामध्ये आपले संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली होती बरं का। तर संविधान सभेत मित्रांनो बघा, एकूण 389 सदस्य असतील असं म्हणलं होतं। त्यातले 292 आहेत ना हे ब्रिटिश प्रांताकडून, 93 आहेत ना संस्थानिकाचे प्रतिनिधी असतील, हे प्रतिनिधी होते, हे ब्रिटिश प्रांताकडून निवडून देणारे होते। आणि हे बघा 4 होते ना चीफ कमिशनर प्रांत। आता 4 चीफ कमिशनर प्रांत कोणते होते कोणते नाही असं पण विचारू शकतात बघा, दिल्ली, अजमेर, कुर्ग आणि बलुचिस्तान असे 4 प्रांत होते। ओके, आता मी काही जास्त डिटेल सांगत बसत नाही, एक्झाम ओरिएंटेड तेवढं सांगत बसतो। बघा संविधान सभेचे कामकाज बघा मित्रांनो, पहिली बैठक कधी बसली, डायरेक्ट डेट विचारते बघा, 9 डिसेंबर 1946 ला पहिली बैठक बसली होती। तर त्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो माहिती आहे का, सचिंद्रनाथ सिन्हा। सचिंद्रनाथ सिन्हा आहे बघा, इथं थोडं लिहिताना चुकलंय, सचिंद्रनाथ सिन्हा आहे। तर बघा फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करून इथं काय लिहिले माहिती आहे का, कारण हे तात्पुरता अध्यक्ष होते आणि तात्पुरता अध्यक्ष ठेवायची पद्धत जी आहे ते फ्रान्सच्या घटनेमध्ये होती। त्या घटनेकडून आपण घेतलेलं आहे की बाबा तात्पुरता अध्यक्षपद पहिल्या बैठकीसाठी। ओके, मग ते पहिल्या बैठकीचे अध्यक्ष त्यामुळे सचिंद्रनाथ सिन्हा होते आणि उपाध्यक्ष होते फ्रँक अँथनी। ओके, बघा मग पहिल्या बैठकीला सदस्य किती हजर होते, तर 207, माहितीच पाहिजे। आणि बघा त्याच पहिल्या बैठकीमध्ये 9 महिला सदस्य हजर होते त्या 207 पैकी। ओके, दुसरी बैठक, आता दुसरी बैठक असं विचारणार नाही दुसरी कधी आली, पहिली असं विचारते, पण दुसरी बैठक का घेतली, कारण तिथून आहे ना आपलं कायमस्वरूपी अध्यक्षपद भेटलं। कोणाला भेटलं, दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946 ला। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष झाले, एस.सी. मुखर्जी वर कोण होत्या, फ्रँक अँथनी, इथं एस.सी. मुखर्जी उपाध्यक्ष झाले। आणि बघा सर बी.एन. राव यांना घटनात्मक सल्लागार म्हणून तिथं निवड केली त्यांची बघा। ही महत्वाचा बघा प्रश्न, उद्देश पत्रिका आपण कधी मांडली, तर 13 डिसेंबर 1946 साली नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली। ओके, आणि हेच उद्देश पत्रिका आपली प्रास्ताविका म्हणून पुढे अस्तित्वात आली। ओके, पुढे बघा, आता काय, हे बघा 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केलं। कधी, डायरेक्ट डेट विचारला, डायरेक्ट 26 जुलै 1947। आणि लक्षात ठेवा 1950 स्वातंत्र्याच्या आधीच झालेलं आहे ना, राष्ट्रध्वज आपल्या स्वातंत्र्याच्या आधीच होता ना, त्यामुळे 22 जुलै स्वातंत्र्याच्या आधी लक्षात ठेवा। आणि बघा, आणि राष्ट्रीय ध्वजाचं जे डिझाईन केलं होतं ते पिंगली व्यंकय्या यांनी केलं होतं। ओके, तर बघा 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे स्वीकृत केले दोन्ही। राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान आपण स्वीकृत केलं कधी, ही पण डेट महत्वाची आहे, 24 जानेवारी 1950। ओके, संविधान सभेची शेवटची बैठक पण याच दिवशी होती बघा, 24 जानेवारी 1950 रोजी। ओके, आणि आपण जी घटना स्वीकृत केली 26 नोव्हेंबर, डेट एकदम महत्वाची आहे बघा, खूप एक्झामला प्रश्न आलेला आहे। 26 नोव्हेंबर 1949 ला आपण घटना स्वीकृत केली। आपल्या मूळ घटनेमध्ये होती एक प्रास्ताविका, 22 भाग जे आता 25 झालेले आहेत। मूळ घटनेमध्ये 8 अनुसूची होते जे आता 12 झालेले आहेत, आणि कलम जी होती 300
95 कलम होती. आता 461 आहेत, पण त्याचा शेवटचा आकडा तेवढाच आहे. त्यात घटनादुरुस्ती वगैरे झाल्यामुळे ते आकडा वाढलेला आहे. ओके, आता काय डिटेल सांगत नाही, पुढचं बघा आता. ओके, तर बघा मित्रांनो, आता आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान आपलं स्वीकृत केलं ना. मग तीच डेट आहे ना 26 नोव्हेंबर, आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो बरं का. ते कधीपासून करतो तुम्ही कमेंट करू शकता का? जाऊ द्या, कमेंट काय कराच तुम्ही, तुम्हाला माहित असेल तर. पण आता ते नाही एखाद्याने केलं काय नाही तर ते परीक्षेला प्रश्न आला तर रिस्क नाही घ्यायची. तर 2015 पासून आपण संविधान दिन साजरा करतो. कधी? 26 नोव्हेंबर रोजी. ओके, ठीक आहे. चला पुढे बघा, मसुदा समिती महत्वाची समिती आहे. आता 3-4 समित्या घेतलेल्या आहेत. मसुदा समिती खूप एक्झामिनरचा फेवरेट प्रश्न आहे म्हणून आपण घेतलेला आहे. बघा, ती मसुदा समिती कधी गठीत केली, निर्माण स्थापना कधी झाली? 29 ऑगस्ट. तारीख माहितच पाहिजे बरं का मित्रांनो. 29 ऑगस्ट 1947. आणि बघा, आपले बाकीचे जीएसचे व्हिडिओ जे आहेत जीएमसी नागपूरच्या संदर्भात घेतलेले ते सर्वांसाठीच आहेत. ते बघत राहा. आम्ही वारंवार सांगतोय, पुन्हा म्हणू नका सर कमी मार्क आले ते तसलं मला सांगत बसू नका. मी तेव्हा तुमचं ऐकणार सुद्धा नाही. तुमचं काम आहे, मी सांगतो ना, तर ते तुम्ही करा. ज्यांना पास व्हायचं त्यांनी करा. पेज वाचून पास होते मी असं म्हणत नाही, पण ते नॉलेजेबल गोष्टी आपण घेत असतो ते कुठल्या ना कुठल्या एक्झामला फायदेशीर आहेत. बघून टाका, आपले काय 10-10 मिनिटाचे व्हिडिओ असतील. ओके, ठीक आहे. तर बघा, संविधान सभेमध्ये आपलं मसुदा समितीमध्ये सदस्य किती होते? 7. म्हणजे एक अध्यक्ष होते आणि 6 सदस्य. टोटल 7 जण होते. अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 7 सदस्य. बघा, असं विचारू शकते खालीपैकी कोणते सदस्य मसुदा समितीत नव्हते? तर आपल्याला ते पण माहित पाहिजे ना. बघा, अय्यरवरून लक्षात ठेवा, एक अय्यंगार होते, एक अय्यर होते. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. आणि होते बघा सईद मोहम्मद सादुल्ला. आता हे कुठल्या प्रांताचे होते? काय हे जम्मू काश्मीरचे होते म्हणा, हे मद्रासचे होते, हे आसामचे होते, हे असले मी सांगत, हे बॉम्बेचे होते. हे आता तुम्हाला एवढं महत्वाचं नाही. जेव्हा आपण डिटेल कुठलं तुम्ही एक्झाम देत असाल ना, ज्या एक्झामला रिक्वायर आहे त्यानुसार आपण सांगत असतो मित्रांनो. ओके, हे बघा, के एम मुन्शी, माधवराव आणि टीटी. बरं का, इथे व्हीटी कृष्णाचार्य एक विचारतील, व्हीटी नाही टीटी. ओके, टीटी कृष्णाचार्य. असे 7 सदस्य आणि एक अध्यक्ष म्हणून टोटल 7 मेंबर होते. तारीख लक्षात ठेवा, 29 ऑगस्ट 1947. पुढे बघा मित्रांनो, संविधान सभेत ना 15 महिला होत्या. 15. ओके, 15 महिलांचा समावेश होता. आणि बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे होते ना मित्रांनो, खाली एक 4 समिती आहेत ना, खालच्या समितीचे सदस्य होते. एक्झामला बघा, एमपीसीला प्रश्न आलेला आहे याच्यावर. काय नाही, सिंपलच होता, पण आपण काही काही वाचलेलं नसते, त्यांना अवघड जाऊ शकतो तेव्हा, जेव्हा वाचलेलं नसते तेव्हा. आणि हे बघा, एक्झाम कुठली बी असू दे, प्रश्न कसे पण फ्रेम होऊ शकतात. सोपा अवघड म्हणता येत नाही आपल्याला. ते दिलंय आपल्याला, गोष्टी वाचण्यात आल्यात म्हणल्यावर त्याच्यात प्रश्न येऊ शकतो ना, मग आपण बघून ठेवायचं त्याला काय. सल्लागार समितीचे बघा ते सदस्य होते. मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमितीचे पण सदस्य होते. आणि संघराज्य घटना समितीचे पण सदस्य होते. बरं का. आता या समितीचे पुढे थोडं उल्लेख दिलेला आहे तुम्हाला, त्यांचे अध्यक्ष कोण होते. जेव्हा आपण संविधान आपलं काय, जेव्हा आपण घटने स्वीकृत केले तेव्हा 284 सदस्यांनी त्या प्रतिवर सही केल्या. बरं का. आणि बघा, संविधान सभेचे एकूण सत्र किती झाले? 11. ओके. आता बघा, काही महत्वाच्या समिती आहेत. तर बघा, काही महत्वाच्या समिती बघा, सुकाणी समिती, त्यांचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद. ओके. हाऊस समिती, याला गृह समिती पण म्हणतो आपण, पट्टभी सीतारामय्या होते. काय तर ट्रिक्स ठेवून लक्षात ठेवा. बघा, ध्वज समिती राजेंद्र प्रसाद. ओके. आता बघा, मूलभूत हक्क अल्पसंख्याक ही जी समिती आहे का, ह्याचे म्हणजे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल होते. पण ह्याच्या ज्या उपसमिती आहेत त्याचे अध्यक्ष वेगळे होते. उपसमिती म्हणजे कुठले? मूलभूत हक्काची एक उपसमिती होती, मूलभूत हक्क उपसमिती म्हणून. अल्पसंख्याकाची एक होती, अल्पसंख्याक उपसमिती. तर मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते मित्रांनो जे बी कृपलानी. आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? एस सी मुखर्जी. ओके. क्रांतिक घटना समितीचे जे अध्यक्ष होते ते वल्लभभाई पटेल होते. आणि संघराज्य अधिकार आणि संघराज्य घटना, 2 संघराज्याच्या बघा घटने रिलेटेड गोष्टी आल्या तर जवाहरलाल नेहरू होते. बरं का अध्यक्ष. लक्षात ठेवा, 1 मिनिट लागते तुमच्या कानावर जावं म्हणलं, कुठल्याही एक्झामला प्रश्न येतात. पुढे बघा मित्रांनो, आपले जे भारताची घटना आहे त्या घटनेचे स्रोत, कारण आपण सगळे जे आहेत ना, आपला घटनाचा एक 75% भाग तर आपण आपल्या भारतीय कायद्यातूनच घेतलेला आहे 35च्या. पण बाकीची पण गोष्टी आपण बाहेर देशातून ज्या आपल्याला पटलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला आवडलेल्या आहेत, आपण त्या हिशोबाने घेतलेल्या आहेत आपल्या घटनेला अनुसरून. मग काही काही गोष्टी कोणत्या देशाकडून घेतल्या त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न येते. मग त्या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे म्हणून आपण ते टॉपिक घेतलेलं आहे. जर प्रश्न आला तर चुकू नये. ओके. तर बघा, 1935च्या कायद्याने काय, आणि बघा ते ठराविक तरतुदी घेतलेल्या आहेत. मी अजून डिटेल काय असतील ते नोट्स टाकून देईल मी टेलिग्राम चॅनलवर. मग तुम्हाला टॉपिकचं थोडंफार त्या टॉपिकपर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजे. तुमचं तिथपर्यंत जर कंटिन्यू केलं तुमची पण रिव्हिजन व्हायला पाहिजे. त्या उद्देशाने आपण घेत असतो. ओके. टॉपिकला फक्त आपण हात लावत असतो त्या उद्देशाने, एक्झामच्या उद्देशाने. आता राज्यसेवाची एक्झाम असेल, कंबाईनची एक्झाम असेल तर मला डिटेल सांगावं लागलं ना तुम्हाला. ठीक आहे. 35च्या कायद्याने बघा, आणीबाणीची तरतुदी म्हणजे ते आपल्याकडे होते. राज्यपालाचे पद आहे ना मित्रांनो, आपल्या 1935च्या कायद्यात होतं. बरं का.
राज्यपाल केंद्राचं प्रतिनिधी म्हणून जर म्हणलं तर ते कॅनडाकडून घेतलेलं आहे. खाली दिले का माहित नाही, असेल खाली कुठं. ठीक आहे, बघू पुढच्या पुढे. न्याय व्यवस्था आहे ना आपल्याच कायद्यात 35 आणि लोकसेवा आयोग बघा, हे जे आपले आयोग आहेत ना, एमपीसी वगैरे, युपीएससी म्हणा, ते युपीएससी ते आपला आयोग आपल्या 35च्या कायद्यात होतं बरं का. युएसए कडून म्हणजे अमेरिकेच्या घटनेकडून काय घेतले, महत्वाचा आहे मूलभूत हक्क. ओके, उपराष्ट्रपती पदे आणि राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत. आणि बघा महाभियोगाची पद्धतीवरून आठवलं, न्यायालयांचं पण जे न्यायाधीशांना आपण पदावरून काढतो ते सुद्धा आपण ते युएसए कडनं घेतलेलं आहे. ओके, ते तर मी मेन्शन केलेलं नाही, पण तुम्हाला सांगतो ते लक्षात राहू द्या. आयरिश घटनेकडनं जे घेतलेलं ना बघा मित्रांनो, मार्गदर्शक तत्वे, डीपीएसपी म्हणतो आपण त्याला. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवर काही सदस्याचे नामनिर्देशन. बरं का, हे काही सदस्याचे नामनिर्देशन म्हणजे जे 12 आपण सदस्य नामनिर्देशित करतो ते, पण यांची जी निवडणूक आहे ना, बाकीची इतर आपण 238 आपले असे 238 जणांची आपण निवडणूक घेतो बघा, ते जे आहे ना ते राज्यसभेवरची जी निवडणूक आहे ती आफ्रिकेकडनं घेतलेलं आहे. ते पुढे आले तर बघू सांगतो. बघा, ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलेलं आहे, सूच्या घेतलेल्या बघा, समृद्धी सूची. संयुक्त बैठक, संयुक्त बैठक म्हणजे लोकसभा आणि राज्यसभाची एक संयुक्त बैठक असते बघा, याला कलम 108 आहे बघा. या कलमानुसार कलम आता थोडे तुम्हाला महत्वाचे पुढे घेणारच आहे मी. संयुक्त बैठक कोणाकडनं घेतले, ऑस्ट्रेलियाकडून. चला, फ्रान्सच्या घटनेकडून काय घेतले, गणराज्य, स्वातंत्र्य, समता व बंधुता. ओके, दक्षिण आफ्रिकेच्या घटनेकडून काय घेतलं बघा, घटनादुरुस्ती पद्धत, महत्वाचं आहे लक्षात ठेवा. घटनादुरुस्ती पद्धत आपण त्याच्याकडून घेतलेलं आहे. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक, तुम्हाला म्हटलं बघा मगाशी राज्यसभेचे नामनिर्देशित जे होते ते 12 ते आयरिशकडनं म्हणजे आयर्लंडकडनं, आणि त्यांच्या निवडणूक आहे ना ते आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेलं आहे बरं का. तर बघा, कॅनडाच्या घटनेकडनं काय घेतलेलं मित्रांनो, शेषाधिकार. शेषाधिकार म्हणजे आता बघा सूची असतात ना, काही अधिकार राज्याला असतात, काही केंद्राला असतात. जे राहिलेले अधिकार असतात त्याला आपण शेषाधिकार म्हणतो आणि ते केंद्राकडे असतात बरं का. ते कोणाकडनं घेतले आपण, कॅनडाकडून. ओके, आणि बघा तुम्हाला म्हणलं होतं राज्यपाल पद आपल्या कायद्यात आहे, पण राज्यपाल केंद्राचं प्रतिनिधी ते कॅनडाकडून घेतलेले आपण. ओके, तर बघा रशियाकडनं काय घेतले, फंडामेंटल ड्युटीज बघा, म्हणजे मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेलं आहे. महत्वाचं घेतलेलं आहे. अजून आपण पुढच्या स्लाइडमध्ये ऍड करत जाऊ, वेळ कमी आहे, सगळ्या गोष्टीला आपल्याला टच करायचं आहे, त्यामुळे आपल्या हिशोबाने घेतले. पुढे बघा, एक जर्मनीची घटना घेतलेली बघा, आणीबाणीची तरतुदी आपल्या कायद्यात आहेत 35च्या, पण आणीबाणी दरम्यान आपले मूलभूत हक्क जे स्थगित होतात ना मित्रांनो, आता कोणते मूलभूत हक्क स्थगित होतात नाही तर बघा 20-21 हे जे हक्क आहेत ना आपले, आणीबाणी सुद्धा निलंबित होत नाही. हे आता माहिती असण्यासाठी सांगितलं तुम्हाला, बाकीच्या निलंबित होऊ शकतात, होतात बी. पुढे बघा, तर त्या आणीबाणीमध्ये जे मूलभूत हक्क स्थगित होते आपले ते जर्मनीकडे घेतले. ठीक आहे, बघा मित्रांनो, आता काय करतो, व्हिडिओची लांबी पण आपण लय वाढवत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. विद्यार्थी मित्रांना कंटाळा येऊन एखादा व्हिडिओ बघून शेवटपर्यंत बघून एक फ्रेश माइंडमध्ये तेवढं आपला 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असते, पण आपला कंटेंट काय आहे विद्यार्थी मित्रांना माहिती आहे. तुम्ही कोणती एक्झाम द्या, आपण जे शिकवतो त्याच्या रिलेटेड आसपास प्रश्न असणार म्हणजे असणार बरं का. त्या उद्देशाने काय करतो, आता थोडं घेतोय यामध्ये अजून थोडी 2-3 बीट, आणि पुन्हा अजून व्हिडिओ अपलोड होईल. त्यानंतर आधी गणित बुद्धिमत्ताचा अपलोड होईल, त्यानंतर हा होईल, त्यानंतर अजून दुसरं चालूच आहे. आपलं काम चालू आहे, तुमचं काम तुम्ही करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन भेटावं बाबा की तुमच्यासाठी अजून काहीतरी जास्त करण्यात त्यासाठी बरं का. एक शिक्षकांना काय गरज असते, विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स आणि विद्यार्थ्यांचं तेवढंच सबस्क्राईब केले की आमचं एक मोटिवेशन भेटतं आम्हाला, किंवा आपले विद्यार्थी बघतायत, लाईक करतात, तेवढी ऊर्जा भेटत असते. तर माणूस त्या लेवलला अजून पुढे काम वाढत असते, ते तुमच्या हातात आहे. ओके, बघा, तर मूलभूत हक्क आहे ना मित्रांनो, मूलभूत हक्कावर कोणत्याही एक्झामला प्रश्न असतात, एक बेसिक कलमावर असतात. आज थोडे घेतो, अजून मी पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो बरं का. तर बघा, कलम 14 ते 18 आहे ना, त्याला आपण समानतेचा हक्क म्हणतो बघा मित्रांनो, समानतेचा. मग त्यामध्ये 14, 15, 16, 17, 18 असे 5 कलम येतात बरं का. तर बघा, फेवरेट प्रश्न आहेत, तर आपण सांगतो आता समानतेच्या हक्कामध्ये जे जे काही कलम आलेले आहेत ना ते सुद्धा तुम्हाला जे एक्झाम दृष्ट्या महत्वाचे आहेत तेवढेच घेतो, आणि बाकीचे ते पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो बरं का. समानतेच्या हक्कामध्ये मित्रांनो 5 कलम येतात. तर कलम 14 काय माहिती आहे का, समानतेचा हक्क म्हणजे काय, कायद्यासमोर समानता. पण कायद्यासमोर समानतामध्ये बघा 2 गोष्टी येतात, आता तुम्हाला डिटेल सांगत नाही, पण तुम्हाला एक माहिती असावं, आपल्यामध्ये आहे ना कायद्यापुढे समानता म्हणजे एक निगेटिव्ह गोष्ट आहे ना. समजा एक अपंग व्यक्ती आहे आणि एक सदृढ व्यक्ती आहे, दोघाला जर आपण काम दिलं, एकच काम आहे आणि दोघाला ते काम करा म्हणलं तर ते काम करत अपंग व्यक्ती आहे ना त्याच्या हिशोबाने करू शकत नाही ना. त्याला जे आपल्याला जमतं ते त्याला जमू शकणार नाही. मग ही निगेटिव्ह नकारात्मक संकल्पना आहे. आपल्याकडे काय माहिती आहे का, कायद्याचे समान संरक्षण म्हणजे त्या व्यक्तीला त्या दृष्टीनंच काम द्यायचं जे त्याला झेपू शकत. ओके, ही झाली कायद्यापुढे समानतेची कन्सेप्ट बरं का. आणि कलम 15 मध्ये काय म्हणते बघा, समानतेचा हक्क ते चुकून आले पण कायद्यासमोर समानता घ्या. ओके, चालतंय. बघा कलम 15, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव. म्हणजे बघा, जन्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणावरून कोणीही भेदभाव करणार नाही असं आपल्या मूलभूत हक्कामध्ये आहे. जर असं कोण भेदभाव करत असेल तर त्याच्यावर ते मूलभूत हक्काचं उल्लंघन होतं. मग ते कलम 32 आणि 226 नुसार आपण
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये जाऊ शकतो. बरं, बघा कलम 16 काय, रोजगारामध्ये समान संधी, सर्वांना रोजगारामध्ये समान संधी भेटायला पाहिजे. आणि बघा कलम 17 काय, अस्पृश्यता नष्ट करणे. आणि बघा कलम 18 काय, किताब नष्ट करणे. किताब नष्ट करणं म्हणजे बघा टायटल वापरत नाही का आपण पुढे, आधीचे लोक सरदार वगैरे पुढे लावायचे बघा, नावासमोर सरदार, कोण भारतरत्न लावायचे, किंवा आता तसल्या गोष्टी जे काढतो आपण काढून टाकायचे असते ते, कारण कायद्याचं समानतेचं उल्लंघन होते ना, कायद्यापुढे समानता म्हणत नाही. त्यामुळे असले किताब नष्ट करणे हे सगळ्या गोष्टी यात येतात. डिटेल सांगत नाही, आपल्या एक्झामला जे पडणार आहे तेवढं सांगतो. डिटेल आपण नंतर शिकणार आहे. तुम्ही चॅनल सोबत राहा कनेक्टेड. ओके. स्वातंत्र्याचा हक्क बघा 19 ते 22 मध्ये बघा, 19, 20, 21 ए आणि 22 असे 5 कलम येतात बघा. घरी 19 मध्ये भाषण स्वातंत्र्य आहे बरं का मित्रांनो. आता हे भाषण स्वातंत्र्यामध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेत आपल्याला. आता हे डिटेल सांगत नाही, ABCD 6 प्रकारचे म्हणजे काय बघा, भाषण करण्याचा, शांततेने फिरण्याचा, संघटना स्थापन करण्याचा, संचार करण्याचा, कोणत्याही ठिकाणी वास्तव करण्याचा, हे असे हक्क आहेत 6. आता ते 6 हक्क आता काय तुम्हाला एक कानावर जाऊ द्या, आता गेले तर नंतर डिटेल सांगणार आहेत, पण आता एक्झाम दृष्टीनं आपण तेवढंच लक्षात ठेवू. ओके. तर कलम 20 काय, अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. ओके. कलम 21 काय बघा, जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. बघा तुम्हाला मागच म्हणलं होतं, जेव्हा आपल्या आणीबाणी लागलेली असते तेव्हा कलम 20 आणि 21 जीवित राहतात बघा, बाकी सगळे कलम निलंबित होतात बरं का. आणि मग ते 359 नुसार ते आपल्याला दाद मागण्याचा अधिकार पण निलंबित करतात. त्या आणीबाणी जेव्हा शिकू आपण तेव्हा त्या गोष्टी सगळ्या डिटेलमध्ये होतील. ओके. तर बघा कलम 21 जे आहे ना, शिक्षणाचा हक्क. आता मित्रांनो आता 21 ही जी गोष्ट आली ऍड झाली ना, 86 घटना दुरुस्ती झालेली होती याला. 86 घटना दुरुस्ती 2002 जेव्हा झाली होती तेव्हा हे 21 कलम ऍड करण्यात आलं. आणि तसंच या 86 घटना दुरुस्तीनं मित्रांनो काय, जे आपलं DPSP आहे, मार्गदर्शक तत्वे आणि फंडामेंटल ड्युटीज, मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 45 मध्ये बदल केलेला आहे 0 ते 6 वयोगटातील. आणि जे मूलभूत कर्तव्य आपले फंडामेंटल ड्युटीज, त्या ड्युटीजमध्ये ना कलम 51 मधला 11वा जे 11वा कलम ऍड केलेला, म्हणजे 11वा त्यातला 51 मधला बरं का. मी आता हे डिटेल सांगत बसत नाही, आता एक्झाम पुरतं सांगतो. आणि कलम 22 मध्ये काय, अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. ओके. म्हणजे ते आपण तुम्ही ते पिक्चर बघितलं असेल बघा, साऊथचा कोणता पिक्चर तो, त्या पिक्चरमध्ये या कलमाचा उल्लेख झाला बघा. 32 अंतर्गत त्यांनी 32 अंतर्गत त्यांनी घटनात्मक उपाययोजना आहेत ना, त्या अंतर्गत ह्या कलमाचं पण आहे. ते आपले ते प्रतिषेध आणि ते 5 आहेत बघा, ते नंतर सांगतो तुम्हाला. त्या कलमाचा उल्लेख आला ते पिक्चर बघून घ्या. 1 नंबर पिक्चर आहे बघा, ते जय भीम पिक्चरचं नाव आहे बघा, साऊथचं आहे ते, बघून घ्या. वेळ भेटल्यावर बघा, आता एक्झाम आहे, एक्झामची तयारी करा. एक्झाम झाल्यानंतर बघू आपण सगळे मिळून. बघा शोषणाविरुद्ध हक्क कलम 23-24 बघा. 23 मध्ये महत्वाचा कलम आहे, सगळ्याला परीक्षेला येतो बघा प्रश्न, माणसाचा अपव्यवहार आणि वेठबिगारी. म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवायचं, त्याला जबरदस्ती काम करायला लावायचं, किंवा देह विक्रीचं वगैरे विक्रीचं काम करणं, हे सगळं माणसाचा अपव्यवहार आणि वेठबिगारीमध्ये येतं. आणि कलम 24 आहे ना, बालकांना कारखाने आणि इत्यादीमध्ये कामास ठेवण्यात मनावी आहे. म्हणजे यात पण अजून थोडं त्यात काही अपवाद आहेत की बाबा बालकांना म्हणजे 14 वर्षाखालील मुलांना आपण धोक्याच्या ठिकाणी कामाला ठेवू शकत नाही, इतर ठिकाणी कामाला ठेवू शकतो असं पण त्यात तरतूद आहे. पण आता आपल्याला एवढे डिटेल विचारणार आहे त्यामुळे आपण काही डिटेल घेत नाही. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अजून या रिलेटेड कोणते आता पॉलिटीचे अजून राज्यघटनेचे प्रश्न येतच राहतील. म्हणजे प्रश्न नसतात आपल्याकडे, आपण कंटेंट घेतो. प्रश्न तुम्ही 100 बनवा, प्रश्न घ्यायचं आणि उत्तर द्यायचं ते आपल्याकडे काम नाही. आपण फक्त नॉलेज देणार, तुम्ही स्वतः 15-15 प्रश्न एका टॉपिकवर बनवू शकता. त्यामुळे आणि तेच प्रश्न रिपीट होत नसतात. प्रश्न घेण्यात काय मला एवढं इंटरेस्ट वाटत नाही, त्यामुळे आपण कंटेंट देण्याचं काम करतो. ते तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. ओके, धन्यवाद.